हाय, मी मनीषा तुम्हा सर्वांचं माझ्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। आज आमच्याकडे ब्रेड आणलेले होते मुलांनी, का तर आज त्यांना गार्लिक ब्रेड खायचं होतं आणि मुलांचं असं होतं की यूट्यूबला कोणती तरी नवीन गोष्ट पाहिली की आम्हाला ती खायची असते किंवा ट्राय करायची असते। तर वेदांतला चीज खूप जास्त आवडतं, तर त्यांनी असं सांगितलं की चीज गार्लिक ब्रेड बनव म्हणून। मग म्हटलं चला आपण बनवूयात आणि आपण पण कधी खाल्लेलं नाही तर टेस्ट करून पाहूयात म्हणून मग चला रेसिपी वगैरे पाहून घेतलेली होती। मग म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूयात, जर छान झाले तर तुम्हालाही आवडतील। चला तर मग काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूयात। सर्वात अगोदर इथे मी हा व्हाईट ब्रेड घेतलाय। तुम्ही कोणताही ब्राऊन ब्रेड घेतला तरी चालेल किंवा व्हाईट घेतला तरी चालेल, फक्त साईज मध्ये थोडंसं मोठा असावा, कारण ब्रेड मध्ये 3-4 साईज राहतात, छोट्या मोठ्या। छोट्या असतील तर मग ते एकदम छोटासा ब्रेड होतो, त्यामुळे मग मी थोडीशी मोठी साईज घेतली, म्हणून तुम्ही सुद्धा थोडीशी मोठी घ्या। आणि इथे मी लागणार आहेत ते बाजूला ठेवले, फक्त इथे प्लेटमध्ये थोडेसे काढून घेतले। तर जेवढे व्यक्तींसाठी बनवत आहात तेवढे घ्या घेतले। इथे त्याबरोबरच चीज सुद्धा घेतले, पुन्हा बटर घेतले, थोडीशी कोथिंबीर, कोथिंबीर नसली तरी सुद्धा चालेल पण आहे म्हणून घेतली मी। आणि सोबतच आपल्याला लागणार आहे लसण, कारण गार्लिक ब्रेड आहेत तर लसण चीज हे मेन आहे। त्यासोबतच इथे मी थोडं ऑरिगॅनो घेतलंय आणि चिली फ्लेक्स घेतले। आणि आता बटर, गार्लिक वगैरे हे चिली फ्लेक्स टाकल्याच्या नंतर थोडंसं तिखट लागेल म्हणून थोडंसं मीठ घेतले, चवीनुसार मीठ घ्यायचे। तुम्ही हवं तर चिली फ्लेक्सच्या ठिकाणी हिरवी चटणी वगैरे पण घेतली तर रेड चटणी घेतली तरी चालेल। तर इथे मी हे सर्व साहित्य घेतले। आता चला तर मग काय काय करायचं ते पुढे दाखवते। इथे प्लेटमध्ये ज्या वस्तू घेतल्या आहेत त्यामध्ये मी 2 मोठे चमचे एवढे बटर घेत आहे। आता इथे जे बटर आहे ते थोडंसं घट्ट आहे। बटर तुम्ही रूम टेम्परेचरवरती 1 तास ठेवा आणि त्यानंतर तुम्ही वापरायला घ्या, म्हणजे ते सॉफ्ट होतं आणि व्यवस्थित मिक्स होतं। तर मला थोडा वेळ हे असंच ठेवून द्यावं लागलं साईडला, नंतर मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं जेव्हा बटर पातळ होईल त्यावेळेस। तर इथं बटर माझं साईडला ठेवून दिलेलं होतं आणि जेव्हा पातळ झालं त्यानंतर इथे मी एक ब्रेड घेतला। आता तुम्हाला गोल शेपमध्ये हवा असेल तर असा जो कटर असतं गोलवालं, त्या कटरने कट करून घ्या, किंवा जर तुम्हाला असं स्क्वेअरमध्येच हवा असेल तर मग फक्त साईडच्या कडा ज्या आहेत आपल्याला त्या कट करून घ्यायच्या आहेत आणि चौकोनी शेप राहील मग आपण जे गार्लिक ब्रेड बनवत आहोत त्याचं। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप देऊ शकतात। आता मी ह्या सगळ्या कडा काढून घेतल्या आणि त्यानंतर आपल्याला याला बेलण्यानं थोडंसं असं दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे पाव आहे ब्रेड तो थोडासा असा चपटा होतो आणि त्यामुळे यावरती व्यवस्थित आपल्याला जे गार्लिक वगैरे बनवलेले आहे आपण ते व्यवस्थित लावता येतं। तर इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलं जो आपण पाव बेलण्याने लाटून घेतला होता तो। त्यानंतर त्यावरती मी पूर्ण हे जे चिली फ्लेक्स आणि बटर वगैरे मिक्स केलेलं होतं ते पातळ झालेलं यावरती व्यवस्थित लावून घेते। आता मुलं जर खात असतील तर मुलांसाठी थोडंसं कमी लावा, आणि जर मोठ्या माणसांसाठी बनवत असाल तर थोडंसं तिखट वगैरे स्पायसी आपण बनवू शकतो, खायला पण खूप छान असं लागतं। आता व्यवस्थित लावून घेतल्याच्या नंतर मी यावरती चीज टाकून घेते। स्लाइस जे चीजचं आहे ते टाकते। तुम्ही स्लाइस टाकली चीजची तरी चालेल, किंवा असं कट करून टाकलं तरी चालेल, किंवा मग मोझरेला चीज असतं ते पण तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार। आता हा चौकोनी ब्रेड आहे तर मी त्याला त्रिकोणी असं बनवते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला फक्त अर्ध्यातून फोल्ड जरी केलं तरी सुद्धा चालेल, तसं पण ब्रेड बनवून खाल्ला तरी चालेल। आता त्यानंतर मी वरतून पण लावून घेते, कारण दोन्ही साईडनं आपल्याला थोडंसं चीज लावून घ्यायचं आहे आणि सॉससुद्धा लावून घ्यायचा आहे जो आपण बाजूला पेस्ट बनवलेली आहे ती। आता तो त्रिकोणी ब्रेड बनवला होता, त्यानंतर मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी हा चौकोनी एक म्हणजेच अर्ध्यातून थोडासा फोल्ड करून घेते। आता आपल्याला जसं खायला आवडेल तसं तुम्ही फोल्ड करून घेऊ शकतात। आणि दोन्ही साईडनं याच्यावरती आपल्याला हे बटर वगैरे लावून घ्यायचं। गार्लिक म्हणजे लसण खायला खूप छान असं लागतं, फक्त थोडंसं तिखट कमी जास्त आवडीनुसार बनवा। आता हे बनवून तयार झालेले, तर आता आपल्याला याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे। आता तुम्ही पॅनमध्ये भाजा किंवा तव्यावरती भाजा, किंवा जो आपला ब्रेड भाजायचं जे राहतं कटर वगैरे जे काय असतं ते त्यावरती पण भाजलं तरीसुद्धा चालेल। पण इथे मी एका कढईमध्ये याला गरम करून घेणार आहे, तर प्लेटला खाली चिटकू नये किंवा करपू नये आपले ब्रेड, म्हणून तूप लावून घेतलं
आणि त्याच्यानंतर त्यावरती मी ब्रेड ठेवून देते. आता तुम्हाला कुरकुरीत खूप जास्त हवे असतील तर तव्यावरती छान असे भाजून घेता येतात. त्यानंतर इथे पहा, कढई मी थोडीशी अगोदर गरम करून ठेवली होती आणि आतमध्ये जो स्टँड आहे तो ठेवला आहे. त्यावरती ही प्लेट ठेवली, झाकून याला 7 मिनिट ठेवलं होतं. 7 मिनिटानंतर चांगलं असं ते खरपूस भाजलेलं होतं. खूप जास्त नाही, आतमधलं जे चीज आहे ते गरम झालेलं होतं आणि खायला पण खूप भारी असं टेस्टी बनवून तयार झालं होतं. त्याचबरोबर तव्यावरती भाजलं किंवा कढईमध्ये पण भाजलं तरी छान होतं. तर आता हे जे आहे ते बनवून छान असं तयार झाले. मुलांना तुम्ही हे टिफिनला देऊ शकतात किंवा झटपट कोणी आलं तर स्नॅक्स बनवायचा असेल तुम्हाला तर हे फटाफट बनवून तयार होतं. खायला खूप भारी असं लागतं. चला तर मग इथे आपलं बनवून तयार झालेलं आहे चीज गार्लिक ब्रेड. तर अशा प्रकारे हे बनवून तयार झाले. तुम्हाला त्याचं एक फोटो पण स्क्रीनवरती ठेवते आणि खायला कसं झालंय ते पण पाहूयात. आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.